नांदेड़ में विधान परिषद चुनाव के मतदान के बीच महायुति की जीत को लेकर सांसद अशोक चौहान ने बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि महायुति उम्मीदवार अमरनाथ राजूरकर भारी मतों से अंतर से विजयी होंगे और संगठन की मजबूत स्थिति का फायदा मिलेगा। अशोक चौहान ने अब की बार 400 पार का नारा दोहराते हुए महायुति की बड़ी जीत का भरोसा जताया। साथ ही उन्होंने कहा कि राज्य और मौजूदा राजनीतिक हलचल के बीच जो भी सांसद महायुति में शामिल होने का फैसला करेंगे उनका पार्टी की ओर से स्वागत किया जाएगा। असे मी कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधी म्हटलेलो नाही। आमच्याकडे संख्याबळ महायुतीचं संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागांपैकी ही जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता, कारण आमची संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। असे विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाही आहे आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय। नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षाचे असलेलं इतकं सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिनविरोध आल्या। 11 जागा ज्या आहेत उर्वरित 11 जागासुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे। तर त्यांच्यातला हा अंतर्गत विषय आम्हाला त्यात काही स्वारस्य नाही आहे। मग ते शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे काही सुरू आहे, त्यांचे जे खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या एकंदरीत हालचाली दिसत आहेत, त्यामुळे हा त्यांचा इंटरनल विषय, आमचं काही त्याच्यात रोल नाही आहे किंवा आमचं काही त्याच्यामध्ये, परंतु निश्चित या सगळ्या गोंधळाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य सगळ्याच ठिकाणी झालेला आहे। यापुढीची भूमिका नाही, माझी नीती काहीच नाही। मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि जे काय घडतं आहे ते आपोआप घडतं आहे जे आम्हाला पोषक होत आहे। बरोबर ना, त्यांच्या अंतर्गत काय विषय आहेत आम्हाला माहीत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे जे खासदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली स्पष्टच झालेलं आहे। ते कशामुळे घडतं आहे, काय घडतं आहे, हा विषय त्यांचा अंतर्गत, आमचा त्याच्यात काही संबंध असं कारण नाही आहे। युतीमध्ये आलं स्वागत आहे ना। महायुतीमध्ये जे पक्ष आमच्यामध्ये असे येतील त्यांचं स्वागतच करू, की शेवटी लोकसभेमध्ये आम्हाला बहुमत प्राप्त होतं आहे। लोकसभेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय आगामी काळामध्ये अपेक्षित आहे ते निर्णय घेण्यामध्ये संख्याबळ आमचं वाढतं आहे, आपोआप वाढतं आहे। लोक हे विरोधकांचे एकंदरीत सगळ्या या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकीचे आलेले परिणाम आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो होतो आहे जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, ते पाहता मला वाटतं की त्यांना जाणीव आहे। मग TMCचा विषय असो, आपचा विषय असतो, सेनेचा विषय असतो, की जे काही घडतं हे त्यांना दिसतं की आता हे काही टिकणारं हे जहाज नाही, हे बुडणारं जहाज आहे।